उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं बोर होत आहेत आणि मुलांकडून आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज करून घ्यायच्या आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या हे नक्की ऐका. जसं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि जर आपण मुलांचा पूर्णच कनेक्शन हे अभ्यासापासून तोडून दिलं तर मुलं नंतर अभ्यासाचा कंटाळाही करतात आणि इतका वेळ त्यांना पुन्हा मिळत नसतो. तर ह्या दिवसात मुलांकडून काही ॲक्टिव्हिटीज या गुपचूप करून घ्यायच्या की जेणेकरून त्यांना कळणार पण नाही आहे की आपण त्यांच्याकडनं नेमका अभ्यास करून घेतोय. कोणत्या? सर्वात प्रथम मेन बेस आहे जो मी सध्या खूप जास्त बघत आहे की खूप जण स्ट्रगल करत आहेत इंग्लिश रीडिंगसाठी. बऱ्याच मुलांना इंग्लिश रीडिंग जमत नाही आहेत. मुलांना सर्वप्रथम की ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहे मुलांना एक छान अट्रॅक्टिव्ह अशी डायरी द्या, पेन्सिल द्या आणि मुलांना सर्वात प्रथम घरात जेवढ्या वस्तू आहे ना त्या वस्तूंवर जे जे नावं इंग्लिशने लिहिलेले आहेत ते सगळे त्या डायरीवर लिहायची सवय लावा. यामुळे काय होतं, मुलं घरातल्या घरात उन्हाळ्यात असतो, बाहेर खेळायला जाऊ शकत नाही आहे, तर मुलं काय करतायत, घरामध्ये वस्तूंवरचं बघून बघून नाव त्या डायरीत लिहित आहेत. तर ऑटोमॅटिक मुलांचं स्कूलमध्ये सुद्धा बोर्डवर बघून लिहिण्याची जी कपॅसिटी आहे किंवा जी सवय आहे ती खूप चांगली लागते. दुसरी गोष्ट, ट्राय करा की मुलांना 3-4 दिवस तुम्ही हाच टाईमपास द्या, त्यांना आवडेल वेगळे वेगळे पेन द्या लिहायला, त्यांना हातामध्ये वेगळ्या वेगळ्या डायरीज किंवा पेपर त्यांना द्या आणि ते त्यांना लिहायला लावा. यामुळे काय होईल, मुलांना हळूहळू आठवणार आहे फ्रीजवर हे नाव लिहिलेलं आहे, टी व्हीवर ते नाव लिहिलेलं आहे. 3-4 दिवस ते केल्यानंतरून त्यांना नंतरून न बघता फ्रीजवर कुठलं नाव आहे ते लिही. तुला जेवढे लेटर्स आठवतील तेवढे लिही. ते ट्राय करतील ते आठवून लिहिण्याची, तर मुलांची आकलन क्षमता वाढते. घरात बसल्या बसल्या मुलं बोर होतात, तर मुलांची ती पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल. दुसरी गोष्ट, मुलांना घरात बसल्या बसल्या ड्रॉइंगचे वेगळे वेगळे शेप, प्लीज खूप जण ड्रॉइंगकडे दुर्लक्ष करत आहेत. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल ड्रॉइंग ह्या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष नाही करायचे, कारण ड्रॉइंगमुळे मुलांची हँडरायटिंग वाढते आणि मुलांचा काय म्हणतात कागद आणि पेनावरचं जे कनेक्शन आहे ना ते खूप जास्त स्ट्रॉंग होते. तर मुलांना वेगळे वेगळे ड्रॉइंगचे शेप जर येत नसेल तर ते शिकवा. ओव्हल शेप कसा काढायचा आहे, ट्रायंगल कसा काढायचा आहे, सर्कल कसा काढायचा आहे, कुठलीच ॲक्सेसरीज न वापरता हे शेप त्यांना काढायला लावा आणि ते वेगळ्या वेगळ्या रंगांनी त्यांना रंगवायला लावा. नंतरून तेच शेप फ्रूट्समध्ये कसे कन्व्हर्ट होतात, म्हणजे जसं जर राऊंड शेप आहे तर तो ऑरेंजमध्ये जात आहे, ऑरेंज हे राऊंड आहे, सर्कल काढून त्याला ऑरेंज कलर द्यायला लावा, तर ऑटोमॅटिक ते त्यांना त्याच्यामध्ये होईल. तुम्ही काही यूट्यूबवर असे व्हिडिओज वगैरे बघू शकताय, जसं 1 ह्या नंबरपासून कसं मुलांना प्राणी किंवा पक्षी काढायला शिकवतात, ते पण व्हिडिओ त्यांना बघून बघून तसे कंटिन्यू करायला लावा. मुलांना थोडंसं क्राफ्ट शिकवा या दिवसांमध्ये. त्यांच्या जुन्या वह्यांचे पेजेस तुम्ही सामावून ठेवलेले असतील जे की आता रियूज तर होणार नाही आहे, तर त्या कागदांपासून त्यांना बोट कशी बनवायची, बर्ड्स कसा बनवायचा आहे, क्राफ्ट हे मुलांना खूप खूप गरजेचं असते. क्राफ्टमुळे मुलांना नीटनेटकेपणा सांभाळता येतो. क्राफ्टचं नेमकं एक मेन कारण काय आहे, क्राफ्ट मुलांना शिकवल्यामुळे मुलांना कागद जे आहे तर त्यांच्या वह्या व्यवस्थित सांभाळण्याची आणि नीटनेटकं ठेवण्याची सवय लागते. म्हणजे क्राफ्टमध्ये मुलांना कागद अलगद हाताने हँडल करायची सवय लागते, जेणेकरून ते त्यांचे बुक्स आणि नोटबुकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात. सो मुलांना त्या गोष्टीची एक सवय लावा. यानंतर मुलांना समर कॅम्प जॉईन करा. जर तुमच्या आसपास समर कॅम्प नसतील तर आम्ही मुलांसाठी समर कॅम्प घेऊन आलेलो आहोत 6 दिवसांचं, ज्याची फी फक्त 199 रुपये आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. तर जर तुमच्या इथे आसपास समर कॅम्प खूप महाग असतील किंवा अवेलेबलच नसतील तर आमच्याकडे समर कॅम्पमध्ये मुलांना ब्रेन गेम्स आहेत, त्याचबरोबर मुलांना वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, क्राफ्ट आहे, असे भरपूर सारे ब्रेन गेम्ससुद्धा राहणार आहे. तर ते समर कॅम्प आहे. तुम्ही आमच्याकडे सुद्धा आमच्याशी संपर्क साधून तिथे जॉईन करू शकतात. मुलांना सुट्ट्यांमध्ये बोर होत असेल तर मुलांना काही शेंगदाणे फुटाणे एकत्र करून द्या आणि ते वेगळे वेगळे करायला लावा. आता किती शेंगदाणे आहे आणि किती फुटाणे आहे वेगळे वेगळे काउंटिंग करायला लावा. मग 3 शेंगदाणे 4 फुटाणे घ्या आणि त्याची एकत्र काउंटिंग किती होते ते मुलांना विचारा. याच्यामुळे मुलांचं मॅथ पक्क होते, मुलांना काउंटिंग करण्याची चांगली सवय लागते. जे मुलं बोटावर करत राहतात काउंटिंग ती सोडून मुलं इमॅजिनेशन्स करतात, समोर 3 शेंगदाणे 4 फुटाणे आणि ते बरोबर ब्रेनमध्ये सॉल्व करायला शिकतात. मी नेहमी सांगते मुलांना अबॅकस क्लासेस लावणं खूप गरजेचं आहे, कारण की जर तुमच्या मुलांचं मॅथचा पाया तुम्हाला पक्का हवा असेल
अबॅकस हे खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्याकडे समरचे अबॅकस क्लासेससुद्धा अवेलेबल आहे. फक्त 999 रुपयात 3 महिन्यांचा अबॅकस क्लास आहे आणि स्टडी मटेरियलमध्ये 2 बुक आणि अबॅकस कॅल्सी तुम्हाला फ्री मिळते. अबॅकसला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला 7755925370 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. मुलांकडून ह्या समर कॅम्पमध्ये काही श्लोक पाठांतर करून घेऊ शकतात. श्लोक पाठांतर केल्याने मुलांची वाचा परफेक्ट होते. तर अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहे भरपूर साऱ्या. आणखीन मी तुमच्यासाठी टिप्स घेऊन येणार आहेत की लहान मुलांचं इंग्लिश कसं पक्कं करायचं आहे. रोजचे फक्त 20 मिनटं तुम्ही मुलांचा मी सांगते तसा जर अभ्यास लाईनशीर क्रमाने घेतला तर तुमचे मुलं 15 दिवसात इंग्लिशमध्ये नक्की पक्के होतील. हे करण्यासाठी आणि हे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.